लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठणच्या दक्षिण काशीतील नागघाटावर ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदवून झाले 739 वर्षे. कार्यक्रमाप्रसंगी राज्य पुरातत्व विभागाने ऐतिहासिक नागघाट राज्य संरक्षित स्मारक जाहीर करण्याची मागणी. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दिनांक 24 जानेवारी शुक्रवार रोजी ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार करून ऐतिहासिक वास्तू नागघाट परिसर विविध कार्यक्रमांतर्गत दुमदुमून गेला. पैठणच्या दक्षिण काशीतील प्रसिद्ध नागघाटावर धर्म न्यायपीठाच्या समोरच गाण्या रेड्याच्या मुख्यातून वेद वदवून धर्माचार्यांना आश्चर्याचा धक्का देऊन पंडितांनी संन्यासाच्या मुलांना मुंजीचा अधिकार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर त्यांचा गर्वहरण करून त्यांच्याकडून ज्ञानेश्वरांनी मुंजीसाठी शुद्धीपत्र मिळवले. यावेळी नागघाटावर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आनंदाने भारावून गेलेल्या पैठणकरांनी ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार करून परिसर दुमदुमून टाकला होता. ज्ञानेश्वर बंधू, निवृत्ती, सोपान व मुक्ताई हेही भारावून गेले होते. तर जुन्या पैठणमधील गोदाकाठावरील नागघाट या प्रसंगाचा कायमसाठीचा साक्षीदार झाला. ही घटना शके 1209 इसवी सन 1287 शुक्रवारी घडली होती. योगायोगाने माघ शुद्ध वसंत पंचमीला दिनांक 23 जानेवारी रोजी शुक्रवारीच या घटनेला 739 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पुरोहित रवींद्र जोशी व गणेश जोशी यांच्या मंत्रघोषात मुक्ताई उर्फ वैष्णवी भोसले हिच्या हस्ते दगडी रेडा मूर्तीचा व ज्ञानेश्वर महाराज मूर्तीचा महाअभिषेक करण्यात आला. यावेळी बंडेराव जोशी, दिनेश पारीख, पुरोहित कमलाकर, शिवपुरी बापू गर्गे, बद्रीनाथ खंडागळे, राहुल पगारे आदींनी मनोगत व्यक्त केले. राधाकृष्ण मुलींची वारकरी संस्था भक्तिनगर पैठण येथील मुलींनी यावेळी भक्तिगीते, भावगीते, राज्यगीते व राष्ट्रगीते गायली. नगर परिषद पैठणच्या ताब्यात असलेल्या नागघाटाला विकास करण्यासाठी मराठवाडा विभागीय पर्यटन विभागाने पुढाकार घ्यावा, तर राज्य पुरातत्व कार्यालय मराठवाडा विभागाने ऐतिहासिक नागघाट राज्य संरक्षित स्मारक जाहीर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. भक्तांनी रेडा मूर्तीवर व ज्ञानेश्वर मूर्तीवर पुष्पवृष्टी केली. महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंढरीनाथ फुलझळके, सचिन जाधव, कांता वरकड, ईश्वर मोस्के, प्रभाकर गिरे, संतोष छडीदार, प्रसाद ख्रिस्ती, मुरली साबळे, गोविंद शिंदे, अनिल सराफ, मिलिंद नाईक, लालू सराफ, सुरेश जोशी, पियुष सराफ, विष्णू ढवळे, शिवाजी तुपे, अमर कुलकर्णी, अतुल कातकडे, शहादेव लोहारे, गणेश गुरव, रावसाहेब रोकडे, पवन जोशी, वंदाकिनी काळे, वैष्णवी बर्डे, अनुराधा गुगरे, ईश्वरी गवळी, लीलाबाई बनसोड, सोनी साबळे, मनोज गुरव, पूनम साबळे आदींनी परिश्रम घेतले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.